शोलापुर में पहली बार मुस्लिम रिश्तों का महाजलसा, आपको मिलेगा अपने ख्वाबों का हमसफर। 10 अगस्त 2025 दोपहर 1 बजे से शाम 6 बजे तक, समाज कल्याण केंद्र, रंगभवन चौक, शोलापुर। एकत्व सोशल फाउंडेशनने दिव्यांग असलेल्या लक्ष्मी शिंदे या बहिणीसोबत रक्षाबंधन साजरा करून आपुलकीचे नाते जपले आहे। सोलापुरातील हैदराबाद रोडवर असलेल्या विडी घरकुल गोंधळी वस्ती येथे लहानशा झोपडीत राहणाऱ्या व दोन्ही हाताने जन्मताच दिव्यांग असलेल्या लक्ष्मी शिंदे हिच्यासोबत एकत्व सोशल फाउंडेशनने यंदाची नारळी पौर्णिमा साजरी केली आहे। गोंधळी वस्ती परिसरात लक्ष्मी शिंदे यांच्या घरासमोर छोट्याशा जागेत बसून एकत्वच्या सदस्यांना लक्ष्मी शिंदे यांनी त्यांच्या पायाच्या अंगठ्यानी कपाळाला टिळा लावून राखी बांधून पायानेच ओवाळणी करून राखी बांधली आहे। या प्रसंगी जगदीश पराणकर, श्रीनाथ श्रीगन, किरण सरवळे, शहाबाज मकांदर, ऋषिकेश हरसुरे, प्रवीण गावडे, राजेश वाघमोडे, चेतन झाडे, दीपक करकी आदी उपस्थित होते। जन्मताच दोन्ही हात नसताना देखील लक्ष्मी शिंदे हिने पायाने पेपर सोडवून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे। नातं रक्ताचं नसलं तरी प्रेमाचं नातं, बहीण भावाचं नातं निर्माण करून एकत्व सोशल फाउंडेशनने यंदाचं रक्षाबंधन लक्ष्मी शिंदे हिच्यासोबत साजरा करून माणुसकी जपली आहे। नमस्कार, मला लक्ष्मी संजय शिंदे आहे, मी सोलापूरची आहे। माझं BA कंप्लीट झालेलं आहे। मी एक आर्टिस्ट आहे, पायाने पेंटिंग आणि डिझाईन करते। मी परीक्षा चालवतात आणि घरकाम करते। आणि 2 दिवसापूर्वी सर आले होते एकत्व फाउंडेशनचे, तर त्यांना रक्षाबंधन सेलिब्रेशन करायचं होतं। तर आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेशन केलेलं आहे। सर्वांना खूप आनंद झाला। एक म्हणतात नाही, एक नवीन उत्साह म्हणजे निर्माण झाला की राखी बांधायची। त्यांच्या चेहऱ्यावरची खूप हावभाव खूप भारी होते, म्हणजे बघण्यासारखी होती की राखी बांधून घेतात ते। खूप भारी वाटलं सर्वांना भेटून आणि सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा। एक संदेश देऊ इच्छिते की मुलगी कुणाची असो, बहीण कुणाची असो, ती रक्षा करा, तिचा सन्मान करा, वाईट नजरेने बघू नका, इतकंच म्हणून।